अखंड हरिनाम उत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सालाबादप्रमाणे करण्यात येते। या अखंड उत्सवाला एकूण 30 वर्ष पूर्ण झाली। तसेच हनुमान मंदिर अटारी येथे सोमवार दिनांक 2/12/2024 ते 5/12/2024 पर्यंत करण्यात येते। वैकुंठवासी हरिभक्त पारायण केशव महाराज कबीर आलंदी व वैकुंठवासी शंकर महाराज शहाडकर व वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाळाराम महाराज पाटील, वैकुंठवासी हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज भंडारी यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवारी चैतन्य महाराज कबीर, हरिभक्त पारायण अंबादास महाराज पाटील, हरिभक्त पारायण माधव महाराज तसेच या कार्यक्रमाची कमिटी मान्य श्री नारायण गजानन पाटील अध्यक्ष, मान्य श्री मुकेश काशीनाथ पाटील कार्याध्यक्ष, मान्य श्री हरीश कृष्णा पाटील सचिव, मान्य श्री दशरथ हरिभाऊ पाटील कार्याध्यक्ष, मान्य श्री मारुती गोटीराम पाटील उपाध्यक्ष, मान्य श्री संतोष मारुती पाटील उपसचिव, मान्य श्री मनोहर मारुती पाटील सल्लागार, मान्य श्री अमर वासुदेव पाटील सांस्कृतिक प्रमुख, मान्य श्री अनिल धर्मा पाटील खजिनदार, मान्य श्री गजानन हरिभाऊ पाटील गाव प्रमुख, मान्य श्री अमर वासुदेव पाटील सांस्कृतिक प्रमुख, मान्य श्री संदीप रतन पाटील उपखजिनदार, मान्य श्री प्रेम एकनाथ पाटील क्रीडा प्रमुख, मान्य श्री चंद्रकांत जानू भगत पोलीस पाटील, मान्य श्री ॲडव्होकेट श्री राजेश भरत पाटील सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो। या अखंड महोत्सवात भाविकांची हजारो संख्येने उपस्थिती असते। या कार्यक्रमाची रूपरेषा करणारे ग्रामस्थ मंडळ अटाली कोलीवाडा 5/11/2024 रोजी काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच अटाली कोलीवाड्यातील ग्रामस्थांनी आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले। द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयमयि मानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरधरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। राम कृष्ण हरे
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी दाने वो साजनी सुख दाने वो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा विठ्ठली आवडे 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 माधव बरवा सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सुखाचे आदर सुखाचे आदर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाबर कुमादेवी बाबर कुमादेवी बाबर कुमादेवी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाबर कुमादेवी बाबर कुमादेवी बाबर कुमादेवी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी जय राम हरी जय राम हरी जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय माझे गेले हरपून याचे गुण माझे गेले हरपून माझे गेले हरपून याचे गुण माझे गेले हरपून रंगावाचोनी आणून येणे श्रीरंगावाचोनी आणून येणे श्रीरंगावाचोनी आणून येणे शिकवाद मन वेळो वेळा मज वेळो वेळा शिकवाद मज वेळो वेळा शिकवाड मज वेळो वेळा गोवळा रंगली दया गोवाळी दया गोवाळी भोग भोगणी माते नाहीचा भोग भोगणी माते नाहीचा भोगणी माते नाहीचा भोग भोगणी माते नाहीचा प्रेम फोडली
माये भक्ति प्रेम गोडले लय माय भक्ति प्रेम गोडले लय माय शिकवाल जवेरो वेळा जोश गवाल मजवेरो वेळा शिकवाल जवेरो वेळा जोश गवाल मजवेरो वेळा गोळा रतली दया गोळा रतली दया गोळा रतली महादेवरू जीविता बाबा देवरू जीविता महादेवरू जीविता बाबा देवरू जीविता केल्या वेगळा नव्हे माई आई केला वेगळा नव्हे माई आई केला वेगळा नव्हे शिकवाल मज वेळो वेळा रोज गवाल मजवेरो वेळा शिकवाल मज वेळो वेळा रोज गवाल मजवेरो वेळा दया गोळा रतली दया गोळा रतली दया गोळा रतली याते कुळमा
मितया गवळा रतनी जगन्हितपाणिं मण्डनानां तरुणतुलसीमालां कंजनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथपादाभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात्प्रावदत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। ओम नमो भगवते वासुदेवा माझी ऐकावी विनंती।
ज्ञानदेवा श्रेष्ठ ज्ञानदेवा श्रेष्ठ ज्ञानदेवा श्रेष्ठ तुम्ही बैसोनी अंतरी पद जागवानी धारी बैसोनी अंतरी पद जागवानी धारी बैसोनी मन जागवानी धारी मन जागवानी धारी मन जागवानी सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय या तिकुळ माझे गेले हरपोनी या तिकुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आणुनी किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये भोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोडलेले गे माये किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये बाप रखुमा देवीवरु जीविचा जिव्हाळा बाप रखुमा देवीवरु जीविचा जिव्हाळा काही केला वेगळा नोहे गे माई किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज यांचं गौडणपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतला असून आपण या प्रसंगी यथामती यथा अवकाश श्री गुरुकृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाल करणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनबत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळवेनी लेवविसी 17 स्तन्यदेसी अनहताचा हल्लरू गासी
समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुम्हा बोली पिके सारस्वती तुझी पावली या कारणे मी सावली न संडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजन कल्पलते आज्ञा माते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्म्य पल्लवे माते पंगुर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणि नखल गोपिका नंदनो भवा नखिल देहिना अंतरात्मक विखन सार्थितो विश्वगुप्तये सखौ देवा सात्वतांकुली देवादिदेवा जगद्गुरुजीवा देवादिदेवा जगद्गुरुजीवा परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजन मानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य वक्षसि यस्यास्ते हृदये संविद्धं नृसिंहं भजे ऋणु 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 ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावू जास कृपा निर्मल मति पावू आये हनुमंत बिराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन की नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ
या तिकुळ माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचून आणून येणे किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये. अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांच्या कृपाप्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आबाल वृद्ध गुणीजन मंडळी, महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत. विठ्ठल कोणी श्रीरंगा वाचून आणून येणे किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये. अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगरूप गवळणीच्या माध्यमातून एका गवळणीची परमार्थातली सर्वोच्च अवस्था सांगतायत. परमार्थात अवस्थेला फार महत्त्व आहे. अवस्था म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे भगवत कृपा. भगवत कृपेशिवाय तो अनुभव येत नाही. एक तर श्रीहरीची कृपा व्हावी लागते किंवा गुरुची कृपा व्हावी लागते. गुरुकृपेने, भगवंताच्या कृपेने आपल्याला तो अनुभव येतो, ती अवस्था प्राप्त होते. साधारण भाषेत सांगता येईल, स्त्री म्हणून जन्माला येणं ही जगात व्यवस्था असेल, पण ती आई होणं तिची अवस्था आहे. ती आई झाली म्हणजे तिची अवस्था आहे. तसं आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणुसकी जपायला लागलो की साधू झालो, पण भगवंताची कृपा झाली की मग गोपी झालो. विठ्ठल अवस्था आहे. एक परमार्थात एक सर्व श्रेष्ठ सुंदर अवस्था आहे, गोड अवस्था आहे. याची गोडी काही जणांनाच आहे, सगळ्यांना नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिदति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः तत्त्वतः कश्चिन्मा. विठ्ठल करून सांगतात, आस्थेची महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तिरी विपाईला रिगे किंवा पावे. कसं गोड वर्णन केलंय. भक्तीच्या प्रांतात सगळेच जण आहेत, सगळेच जण आहेत. किती जण आहेत? देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाली असती केवळ माझ्याची ठाई. माझ्याची ठाई झाली असती हेही त्यांना माहीत नाही. कळलं तर बरं होईल. ज्ञानोबा सांगतात, माझ्याच ठिकाणी भजन करतात, माझंच करायला पाहिजे हेही माहीत नाही, पण माझ्या ठिकाणी भजन करावं याचंही त्याला विशेष ज्ञान नाही. पण हजारो त्या पंथात आहेत, हजारो त्या रस्त्यात आहेत, रस्त्याला चालतायत, पण मुक्कामाला एखादाच विरळा ऐसा कोणी. एखादा विरळा आहे, विरळा. मग तो जो विरळा आहे त्याचं जे विरळेपण आहे, त्याचं जे वेगळेपण आहे, त्याचं जे विशेष स्वरूप आहे, ते विशेष स्वरूपाला गोपी म्हटलंय. आपल्याकडे संप्रदायात भजनाची सांगता गवळणीने होते. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने, गवळणीने, विरहीने, अन्य पद्धतीने होते. अरे इतकंच काय, लोकनाट्य सुद्धा गवळणीतच थांबतं. विठ्ठल व्यभिचार भावाने जपतो, पण परमात्मा प्राप्तीसाठी मांचय्यो व्यभिचारेन भक्ती योगेन सेवते. भक्ती योगेन सेवते, अव्यभिचारेन सेवते. अव्यभिचार आणि भक्तियोग या दोन गोष्टी एकत्र आल्या. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या. बस अत्यंत निर्मळ चित्त, निर्विकार चित्त, निरपेक्ष चित्त आणि निरपेक्ष निरंतर प्रेम याचंच नाव भक्ती आहे. निरंतर गोडी. आईला विचारलं तुम्हाला लेकरू किती आवडतं, त्याचं माप नाही देता येत. स्त्रीला विचारलं तुम्हाला पती केवढा आवडतो, त्याचं माप देता येत नाही. भक्ताला विचारलं तुम्हाला देव केवढा आवडतो, त्याचं माप देता येत नाही. पण ज्ञानोबा आहे सांगत, जीवेची या जीवा प्रेम भावाची या भाव, जीवेची या जीवा प्रेम भावाची या भाव, जीवेची या जीवा भावाची या भाव, जीवेची या जीवा भावाची या संगीताचा शेवट भैरवीत होतो. बरोबर आहे ना? संगीताचा शेवट भैरवीने केला जातो
कारण भैरवी सगळ्यांना स्पर्श केला जातो. विठ्ठल गोपी भावात झाला पाहिजे, तो गोपी भावाला प्राप्त झाला पाहिजे. आणि अशा गोपी भावातली ही गवळण आपला अनुभव परमात्माची कृपा अनुवाद करते. अनुवाद दोन पद्धतीचं चिंतन सांगता येईल. एकेका वाक्यात सांगतो, पुढे चलतो म्हणजे लक्षात. ही जी गोपी आहे ज्ञानोबर आहे, गोपीच्याच भावनेतून बोलतायत. निवृत्ती प्रसादे मी गोवळी येऊ. ज्ञानोबर आहे सांगतात, निवृत्तीनाथांच्या कृपेने मी पण गोपिकाच आहे. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा, बाई आणू, केशव बरवा, माधव बरवा, गोपाळ बरवा, बाई आणू. इथे पण बाई आणू शब्द आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाली वो साजनी. इथे पण बाई आणू शब्द आहे. विठ्ठल आहे स्त्री. या जगात स्त्री पुरुष या दोनच जाती आहेत, पण सर्वात श्रेष्ठ जात आहे स्त्रियांची. स्त्रियांची जात का म्हणायची, कारण ती भावनेने भगवंतापर्यंत पोहोचते. पुरुष श्रद्धेने पोहोचत असेल, पण पुरुषाच्या श्रद्धेला चिकित्सा असते, स्त्रियांच्या श्रद्धेला चिकित्सा नसते. असं लक्षात येईल. ऐकलंय तुम्ही, दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. आपल्यासारखं आमचं घर आहे, आमच्या मालकांना पण दर्शन घ्यायचंय, चला 2 मिनिटं घरी. जर आपल्यासारखा व्यक्ती त्यांच्या घरी गेला आणि त्यांनी सांगितलं उठा, त्याला नमस्कार करा, तर तो पहिला प्रश्न विचारतो, कुठला महाराज आहे? त्याला काय येतं? त्याला काय येतं? विचार सागर, विवेक चुडामणी, विचार चंद्रोदय, पंचदशी काही येतं का? पुरुष म्हटलं की चिकित्सा आहे आणि स्त्री म्हटलं की श्रद्धा भावना आहे. तिला असं ती विचारत नाही, महाराज तुम्हाला हरिपाठ येतो का, तर मी पाया पडेल. विठ्ठल दिसला तरी तिची भावना तयार होते, ती नमस्कार करते. आणि या भावनेतून तिला मुक्काम गाठता येतो. स्त्रियांना जेवढ्या लवकर मुक्कामाला पोहोचता येतं, तेवढं पुरुषांना पोहोचता येत नाही. नाही कळालं? अजून सोपं सांगतो. स्त्रियांच्या अकाउंटला 7,500 रुपये जमा होतात, पुरुषांच्या नाही. विठ्ठल लावले ना, काय करता? अजून थोडं पुढे जाऊन सांगू. दिवाळीत त्या 7,500ला धक्का लावला नाही. विठ्ठल खिसा तुमचाच कापला म्हणायला हरकत नाही. काय प्रामाणिक आहोत आपण. माझा विषय सोडून द्या, भावनेचा विषय चाललाय. भावनेला हात घातला की मुक्कामापर्यंत पोचता येतं. भावबळी आकळे एरवी नाकळे, आमचे गुरुजी गोड सांगतात. भावबळी आकळे एरवी नाकळे, तिथंच उत्तर आहे. नाकळे हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका. चपातीचा तुकडा पिठाला जोडूया आपण. तुकडे करणं सोडून द्या आता, तुकडे जोडले पाहिजे. भगवान ज्ञानोबर आहे, त्या गोपिकेची भूमिका सांगतायत. त्या भूमिके संबंधाने 2 पद्धती सांगता येईल. भगवंत ज्याच्यावर कृपा करतात ना, त्याचं बाहेरचं बदलत नाही, आतलं बदलतं. आणि लोक बाहेरचं बदलण्याचा प्रयत्न करतात. जे लोक बाहेरच्या गोष्टीला महत्व देतात, बहिरंग गोष्टीला महत्व देतात, त्याला जग म्हणा, लोक म्हणा, संसार म्हणा. आणि जो अंतरंग आतल्या गोष्टीला महत्व देतो, त्याला साधू संत म्हणा. विठ्ठल नाही, बाहेरचं बदलायची गरज नाही, कारण ते बाहेरचं बदलतच असणार आहे. संसाराचा नियम आहे, तो बदलतो. सकाळ दुपार संध्याकाळ, बालपण तरुणपण म्हातारपण आजारपण वगैरे वगैरे, हे बदलत राहतं. बदलत नाही ते तत्व, आत्मतत्व, चैतन्य तत्व म्हणतात त्याला. त्याच्यात बदल होत नाही. पण त्या चैतन्य तत्वावर परमात्म्याची पूर्ण कृपा होणं महत्वाचं आहे.
म्हणजे ते परमात्म्याशी अभिन्न आहे याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर, परमात्म्याशी अभिन्न झाल्यानंतर सुद्धा परमात्म्यावरचं प्रेम त्याचं कमी नाही झालं की समजायचं तो मुक्त झाला. हे त्याचं उत्तर आहे, हे त्याचं सोपं उत्तर आहे. मग आपल्याला मुक्त व्हायचा हा जर नियम आहे, परमात्म्याशी अभिन्न आहोत हे कळायचं आहे आणि अभिन्नत्व जाणल्यानंतर सुद्धा त्याचं भजन चालू राहणं, याला ज्ञानोबाच्या भाषेत ज्ञान गिळवणी गावा गोविंद गा म्हणतात. ज्ञान गिळलंय त्याने. ज्ञान गिळलंय म्हणजे काय? मी वासुदेव तत्वता कळालं, हे कळो येईल विचारिता कळालं, आहे ठाऊक सभागी या संता कळालं, नाही दुजा अनिक मागुता हे कळणं गरजेचं आहे. दुजा मागुता अनिक नाही हे कळणं, किंवा बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आपली कोणीच नव्हती, कळो आले कमळावती, तेच आपले होती असं ज्याला कळलं आणि त्याच्यावरच ज्याचं प्रेम आहे त्याला गोपी म्हणतात. विठ्ठल आणि प्रेम करतात. आणखी सोपं सांगू का? लक्षात येईल. सायासे करिसी प्रपंच दिननिसी हरिसी नभजसी कोण्या गुणे. ज्ञानोबारांनी या अभंगात प्रश्न केलाय, समाजाला, लोकांना प्रश्न केलाय, माझ्या देवात तुला काय चुकीचं दिसतं त्याच्यावर तू प्रेम करत नाही. तुझ्या संसारात काय चांगलं आहे की त्याच्यासाठी तू रात्रंदिवस धडपड करतो. फर्स्ट शिप, सेकंड शिप, लास्ट शिप, ओटी ही. अरे दिवसातून 4 कीर्तन पुरत नाहीत. विठ्ठल पण तयारी आहे, नाही तर 5 कीर्तनाची तयारी 4 कीर्तनात चालली. कळलं तर बरं होईल. विठ्ठल विनोदाचा भाग सोडून द्या, पण भगवान ज्ञानोबा आहेत त्या गोपिकेची अवस्था सांगतात. अवस्था सांगतात काय झालं तिच्यामध्ये. आत जैसे ते उमटले वरी, जे आत अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे ज्याच्या आत ती त्याची जात. बरोबर आहे. जे ज्याच्या आत ती त्याची जात. एक व्यक्ती मेडिकल मध्ये गेला आणि जोरात ओरडायला लागला, कुत्र्याचे बिस्किट आहेत का? त्याने सांगितलं खाता की बांधून देऊ. विठ्ठल त्याला माणसाचे बिस्किट आवडत नसावेत असं विचार करूया. विचार सोडून द्या. तात्पर्य असं आहे, जी जात, जात म्हणजे काय? ज्याला सोडून राहत नाही. स्वभाव येतो. जात म्हणजे स्वभाव. स्वभाव. आणखी सोपं सांगू का? दाखल्यावर एक जात असते, त्याच्या पुढे लिहिलेलं असतं पोट जात. पोट जातं पण जात जात नाही. नाही नाही, पोटासाठी ती जात आहे. विठ्ठल साधूची, देवाची आणि भक्ताची एकच जात. काही माणसं संसारात रंगलेली आहेत, काही रंगेल आहेत, पण देवात रंगलेली नाहीत. रंगलाय रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तुका विठ्ठल सर्वांगी रंगला, या रंगी रंगला. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुलला असी. वाट आहे आपल्याला, काही प्रश्नच नाही, पण रंगायची तयारी नाही. विठ्ठल भगवान श्रीकृष्णाने भागवतामध्ये रुक्मिणीला प्रश्न केला. भागवताच्या 60व्या अध्यायामध्ये हा प्रश्न आहे. देव म्हणतात, रुक्मिणी तुझ्या स्वयंवरात किती सुंदर सुंदर राजकुमार शूरवीर आले होते, एकापेक्षा एक बलवान. त्यांचं राज्य मोठं, ताकदीने मोठे, स्वभावाने पण चांगले होते. तू त्या सगळ्यांना सोडलं आणि मलाच निवडलं. हे बरोबर नाही केलं. बरं मला निवडून काय फायदा झाला? माझ्या आईबापाचा पत्ता नाही. कोणी वसुदेव देवकीचं म्हणतं, कोणी नंद यशोदेचं म्हणतं. बरं जन्माला आल्यापासून मी पळतोय. मथुरेच्या कारागृहातून गोकुळात, गोकुळातून वृंदावनात, वृंदावनातून मथुरेत, मथुरेतून द्वारकेत, आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी चाललंच आहे. तिसरं म्हणले माझा रंग पण काळा आहे. मी किती काळा आहे म्हणले. ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा, वेदान आहे चाळा लावी लागे माये. त्याच पहिलं चरण. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासे, पाचा सहित लया तित झाले बाई येवो. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासे. यानं याचं चिंतन आहे. आणि मी काळा आहे, ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणले मी जिथून पळतोय माझ्या आई वडिलाचा पत्ता नाही, माझा रंग काळा आहे, तू माझी निवड केली. मी एक सांगू म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही. तुझी इच्छा असेल तर मी तुला उद्या घटस्फोट द्यायला तयार आहे. त्यापैकी कोणी आवडत असेल तर तू त्याच्याशी लग्न कर. नातवंड झाल्यावर विचारले बरं विठ्ठल. हा सध्याची दुनिया वेगळी आहे विठ्ठल. दुरुस्ती करूच नका विठ्ठल. तू म्हणतात मी जन्माला आल्यापासून पळतो. देवा तुम्ही पळत नाही, जग पळतंय. तुम्ही स्थिर आहात. तुझं विण काही स्थिर आहे. तुम्ही स्थिर आहे, बाकी सगळं पळतंय.
पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो? काय फिरतं? पृथ्वी फिरते. दोघांच्या भोवती फिरते. वा, काय नाव तुझं? फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरायला तिला 24 तासाला काही मिनिटं कमी पडतात, पण सूर्याभोवती फिरायला तिला 365 किंवा 66 दिवस लागतात. बिडाला तशी आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीवरचे लोक पण फिरतात. कळलं तर बरं होईल. विठ्ठल तुका म्हणे फिरेन भोवंडीने दमजिरे. भोवंडी म्हणजे चक्कर येणं. फिरून फिरून दमल्यानंतर माणसं मग दम जिरल्यानंतर सतत आता आधार नाही कोणी मग म्हणतात. असा त्याचा अर्थ करायचा. थोडं वेगळं जाऊ द्या, विषय वाढवायचा नाही. तशी अवस्था तिने सांगितलं, भगवान तुम्ही स्थिर आहात, जग फिरतंय, माणसाचं मन फिरतंय. तुम्हाला मन नाही म्हणून मोह नाही, माणसाला मन आहे मोह आहे. तुम्ही मन कधी स्वीकारता? भक्ताचा निर्विकार निरपेक्ष भाव पाहून मन स्वीकारता. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, असं भगवंतानीच सांगितलेलं आहे. आणि तुमचे शब्द आहेत असं रुक्मिणी साहेब म्हणतात. पुन्हा प्रश्न केला, तुम्ही म्हणता मी काळा आहे, तर खरं सांगू भगवान, तुमचा रंग ज्याला लागतो त्याला दुसऱ्याचा रंग लागत नाही. तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ विठाला. तुमचा रंग लागला त्याला जगाचा रंग उरत नाही. जगाचा रंग सरड्यासारखा आहे, नवे नवे बेगडासारखा आहे. तो उतरणार आहे, बदलणार आहे. तुमचा रंग बदलत नाही. तुमचा रंग परमनंट आहे. माणसं सफेद कपड्यावरचा डाग बघतात का कपडे बघतात? बरं, माणूस बघतात का माणसाचा डाग बघतात? कळलं विठ्ठल. डागाकडे दुर्लक्ष करा, माणसाकडे. कळलं तर बरं होईल. काही अजून डाग घेऊन फिरतात विठ्ठल. तो नाही पण करतात. आणखी माझ्याशीच का लग्न केलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर भगवान असं सांगते, ऐसे वर को के वरू जो जन्मे और मर जाए, वर वरु गोपाल जू मारो चूड़ लो अमर हो जाए. तिने सांगितलं, अशा व्यक्तीशी काय लग्न करायचं? तुम्ही आणि मी अनादी दंपती आहोत. तुम्हाला जन्म मरण नाही, मला जन्म मरण नाही. तुमच्या ऐवजी माझं लग्न जर शिशुपालाशी झालं असतं तर शिशुपाल मरण पावला असता आणि मला वैधव्य आलं असतं. मला वैधव्य नको म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. हे त्याचं उत्तर आहे विठ्ठल. तुम्ही म्हणजे सिंह आहात, शिशुपाल म्हणजे कोल्हा आहे. आणि सिंहाचा वाटा सिंहाला शोभतो, कोल्याला नाही, असं तिने सांगितलं. तेव्हा देव हसले, म्हणजे रुक्मिणी हुशार आहेस तू, किमान अशी बाई हुशार पाहिजे. कळलं तर बरं होईल, नाही कळालं उलट सांगतो. बघा, तुमच्या घरी तुमचा कोणी मित्र आला, पाहुणा आला आणि तुमच्या बायकोला जर हुशार म्हणाला, अहो खरंच तुमची बायको हुशार आहे, असं तर असं म्हटल्यावर तुम्ही नक्की समजून जातो तुम्हाला बावळट बोलला. हा, फक्त इनडायरेक्ट स्पीच आहे विठ्ठल. समोर समोर बावळट बोलायचं नव्हतं, एवढंच फरक आहे. तर तुमच्या बायकोला हुशार बोलला, पण इथे देव रुक्मिणीला हुशार बोलली, याचा अर्थ ती आहेच चतुरातू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. आणि तुम्ही ज्याची पत्नी आहात त्या पद्धतीने त्या बोलल्या. हा प्रश्न जसा भगवंतानी भागवतात रुक्मिणी साहेबाला विचारला, तसाच प्रश्न या गोपिकेसमोर उभा राहिला. या गोपिकेला काही गोपिकांनी समजूत घालायला घेतली. काय समजूत घालायला घेतली? कारण नियम आहे, तुम्ही जिथं राहता तिथे तुम्हाला लौकिक आणि अलौकिक दोन्ही काम करायचे. लौकिक जपायचं आहे आणि अलौकिक पण जपायचं आहे. अलौकिक परमात्म्याचं नाम जपायचं आहे आणि लौकिक जपायचं आहे, असा अर्थ. व्यवहार तुमचा बिघडला नाही पाहिजे. साध्या भाषेत, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात उदास असून चालत नाही. तुम्ही उदास राहिला की लोक तुम्हाला टाकून देतील. लोकांनी तुम्हाला नाही टाकलं पाहिजे, तुमचा आदर्श घेतला पाहिजे. असं तुम्ही लौकिकात जगलं पाहिजे, याचं नाव जगणं आहे.
तुमचा आदर्श लोकांना वाटेल असं तुमचं जगणं याला लौकिक म्हणा, आणि तुमचा अभिमान साधूला वाटेल याला अलौकिक म्हणा. विठ्ठल अवघा जनार्दन जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधुजन, ऐसे ऐकता निवती साधुजन, एका जनार्दनी बाळनी निज खुण, एका जनार्दनी बाळनी निज खुण, झाली संध्या संदेह माझा देवा, लौकिकामध्ये तुमचा पाय चुकीचा नाही पडला पाहिजे. राम वनवासात होते, शूर्पणखा सुंदर रूप घेऊन आली, पण रामाचा पाय घसरला नाही. आणि थोडं पुढे जाऊन सांगू, रावणाचं ऐश्वर बघून सीतेचा पण पाय घसरला नाही. असा संसार करता आला तर तुम्ही ठीक आहे, ठीक. आणि याच्याही पलीकडे तुम्ही गादीवर बसल्यानंतर महादेवाने तुमचा सत्कार करावा, हा तुमचा परमार्थ आहे. हा तुमचा परमार्थ. तुमचा सत्कार साधूनही करावा, समाजाने करावा. समाजाच्या विचाराने जर चालायला लागला तर थोडासा त्रास होईल, पण त्रास जरी असला तरी जगणं फार सहज होणं हे इतकं सोपं नाही. मी थोडं अजून वेगळं सांगतो, लक्षात येईल. तुम्ही सगळं विसरा, पण बायकोचा वाढदिवस विसरलात ना, एवढ्या लवकर कळलं बघा. 5G फेल आहे. नाही, रामाला 14 वर्षाच्या वनवासात जेवढा त्रास नसेल झाला तेवढा तुम्हाला पुढच्या वर्षी परत होईल. दिवस पण लक्षात ठेवावं लागेल. स्वतःचा विसरला तरी चालेल. इथून सुरुवात आहे तुमच्या लौकिकाची, इथून सुरुवात आहे. आणि अलौकिकाचा जर विचार कराल तर साधूचा उत्सव झालाच पाहिजे. साधूच्या उत्सवात आपण गेलोच पाहिजे. मी गमतीने सांगतो, साधूकडे नाही गेलात तरी चालेल, पण साधूकडे जरूर जा. साधू त्रास देईल, साधू त्रास काढेल. त्याचं उत्तर घ्या. साधू तुमचा त्रास काढेल. ही जी भूमिका आहे, या भूमिकेत ही गोपिका आहे. त्या गोपिकेला काही गोपिकांनी पाहिलं आणि लक्ष दिलं, काय कशी राहतेस म्हणले, वेंधळ्यासारखी. वेंधळी शब्द आहे महिलांमध्ये वापरला जातो. काय वेंधळ्यासारखी राहतेस, जरा व्यवस्थित राहा, टापटीप राहा. जवळ ब्युटी पार्लर आहे, जाऊन ये. मस्करा, फाउंडेशन, आय शॅडो काय लागतं एकदा चेहरा धुवून ये. कळलं का? विठ्ठल तिला काही जण सांगायला लागलं, तुला माहिती तू कोण आहेस? तू एक स्त्री आहेस, कोणाची तरी पत्नी आहेस, कोणाची तरी माता आहेस, कोणाची तरी मुलगी आहेस, आणि कोणाची तरी मैत्रीण आहेस. हे सगळे नाते तुला जपता आले पाहिजेत. पती संबंधाने, सासू सासऱ्याच्या संबंधाने, मुलाच्या संबंधाने, नणंद, दीर, भाऊजय या सगळ्यांच्या संबंधाने, आई वडिलाच्या संबंधाने तुला दोन्ही कुळाला पवित्र करायचं आहे. गंगा जशी दोन्ही तीराला समृद्ध करते तसं तुझं वागणं दोन्ही कुळाला पवित्र करतं. पवित्र दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही कुळाचा तुला उद्धार करायचा आहे. तुझ्या वागण्यात चूक नाही झाली पाहिजे. तू स्त्री आहे विसरू नको, त्या सासूरवाशीने विसरू नको. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी शब्द त्यासाठी वापरलाय. ती जी एक आहे ना, ती आहे. ती म्हणते एकटीचा विचार आहे. आणि खरं सांगू, जगात राहा पण एकटंच राहा. जगात बसा पण एकटेच बसा. गीतेच्या भाषेत सांगू, पश्यै शृण्वन् स्पृशै जिग्रन् नश्नन् गच्छन् स्वपै स्वचन प्रलपन् विसृजन गृह्णन् निमिषन् नपि इंद्रियान् इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अजून सोपं सांगू, तुकोबारांनी तर चरण सांगितलं, मी चरण नाही सांगत, पण उदाहरण सांगतो. भगवान ज्ञानोबारांनी सांगितले, लिप्यते नस पापेन पद्मपत्रं विवांभसा. कमळ चिखलात उगवतं, आणि चिखलात उगवलं तरी ते चिखलाला शिवत नाही असं म्हणण्यापेक्षा
चिखलाची ताकद नाही कमळाला शिवायची. असं जे राहणं आहे ना, असं तुम्ही संसारात राहा तरी तुमचं काम होईल. पण या संसारात असं राहण्यासाठी तुम्हाला देव धरावं लागेल. पण ऐशा नावे पण देवाच्या नावाने आपल्याला लोक ओळखणार हे खरं आहे, ओळखणार नाही हे खरं आहे. पण आपण देवाची ओळख करून देवाची ओळख जगाला पटवून दिली पाहिजे, हा भाव गोपीत आहे. विठ्ठल रडोनिया कोण मागता भूषण, देवी दिले तरी गोड, राही रुची आणि कोड. थोडी क्षमा मागून सांगतो, कदाचित वाईट वाटेल, पण ऐका. अभंगाला अनुसरून बोलतोय म्हणून, व्यासपीठाची मर्यादा म्हणून बोलतोय. रडोनिया कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड, राहे रुची आणि कोड. हा विचार याच्यामध्ये या अभंगाच्या माध्यमातून, तुकोबराचा अभंग आहे, ज्ञानोबराच्या या अभंगाला धरून बोलायचंय म्हणून चाललंय. रडोनिया कोण मागता भूषण. आज जगात जे काही लोक मागतायत ते रडून मागतायत. थोडं पुढे जाऊन सांगू, स्त्रियांना सुद्धा रडूनच मिळतं, पण रडून देव मिळतो हे स्त्रिया विसरल्या. हे लक्षात घ्या. संसारात जे स्त्रियांना मिळतं ते रडून मागितल्यावर मिळतं. देव मिळतो या सामान्य स्त्रिया विसरल्या. आणि जिला रडूनच देव मिळतो हे माहित आहे, तिचं नाव गोपी आहे. हा विचार याच्यामध्ये आलाय. भूषण मिळेल, भूषण मिळेल. आता आम्हाला जेव्हा कोणी तारीख घेतलं तेव्हा पत्रिकेत विचारतं, महाराज काय टाकू तुमच्या नावापुढे? काही नावापुढे टाकावं लागतं ना, पुढे मागं काहीतरी पाहिजे. उद्यापासून तिथे सप्ताह. ते म्हणाले तुम्ही जर झी टॉकीजवर गेलात तर तुमचं पाकिट वाढेल. अजून कमी झालं. विठ्ठल आपलं प्रारब्ध तसं काय करता, जेथे जावे तेथे. हे पाठ आहे तुम्हाला. विठ्ठल राम झाले म्हण राम. मारुतीराय वानर कोळात जन्माला आले, कपाळ नाही बदललं, पण रामाला हृदयात ठेवू शकले. हा, हृदय बंदी खाना. काय ताकद आहे रामाची बाहेर जायची? बोला ना, काय ताकद आहे? अशीच ते गोपीची ताकद. रडोनिया कोण. एकाने विचारलं, महाराज तुमच्या नावापुढे विनोदाचार्य लावू का? म्हटलं नको लावू बाबा. समजा तू विनोदाचार्य लावला आणि मी विनोदच केला नाही तर केवढा मोठा विनोद होईल. जा आणि तुमच्या आईच्या सोनेला सांगा आज कीर्तन चांगलं झालं. ती एवढंच म्हणेल, त्यांचा धंदा आहे. विठ्ठल हे त्याचं उत्तर आहे. इथं जायचं होतं म्हणून सांगितलं. रडोनिया कोण मागता भूषण. रडून काय भूषण मागता? काय पदवी मागता? काय पद मागता? काय पद मागायचं असं तर परमात्मा पद मागा, भगवंताचं पद मागा, साधूची चरण पद मागा. तिथे राहा, तिथे राहा, तुम्हाला भगवत पद प्राप्त होईल. देवे दिले तरी गोड, राहे रुची आणि कोड. देवाने दिलेलंच गोड आहे आणि त्याची चव राहते, त्याचं कौतुक होतं. लोकांनी जे दिलेलं असतं ते कधीतरी बोलून दाखवतात, आमच्यामुळं मोठा झाला, आम्ही मोठा केला. नाही तर याला कोण विचारत होतं, आता आम्हाला विचारत नाही. कळलं का? ही लोकांची भूमिका आहे. याला रडोनिया कोण मागता भूषण. कोण जी तिच्यामध्ये उरले, राहे म्हणजे उरले, ते उरलेलं तत्व ती गोपिका प्रतिपादन करते अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. जे तिच्या ध्यानात आहे, जी तिची धारणा समजूत आहे, तेची झाली अंगे हरिरूप, तेची झाली अंगे हरिरूप, अशी तिची अवस्था झालेली आहे. तुकोबाराच्या भाषेत मने हरिरूप गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळी यांच्या, त्या उदास झाल्या, देहावर उदास झाल्या, जगावर नाही उदास झाल्या. त्या राहत आहेत जगात राहत, बसतायत, बोलतायत, पण एवढंच की विषयांकडे त्यांचा ओढ कमी आहे, विषयाची गोडी संपलेली आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. त्यांना प्रपंच कडू वाटतो, आपल्याला परमार्थ कडू वाटतो. विषय विषयाचा ही ओवी कोणालाही पाठ आहे. गोडगी आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाची आई आहे, हे पण विसरले. आणि मला आता ते पुन्हा आठवण करून देऊ नका. का विसरली याचा विचार सांगते, पण मी विसरले जरी असले तरी एका संबंधाने, एका परमात्म्या संबंधाने मी त्याच्या रंगात रंगले. मला आता संसाराचा रंग राहिला नाही, हे पहिल्या चरणात पाहिजे. तुम्ही प्रवास करता, आधार कार्ड कधी घरी विसरलाय? अजून उलट सांगू, तुम्हाला पगार वाढावा वाटतो का भजन वाढावं वाटतं? काय काय चॅप्टर लोक आहेत. घर चालत असेल एकाच्या पगारावर, जर घर चालत असेल तर एकाच्या भजनावर घराचा उद्धार पण होतो. एकाने भजन केलं पाहिजे. श्रीरंगा वाचोनी आणू नेहमी, त्याचा एकच विषय, एक विषय तो सकळांचा हरी. एक देव आवडला पाहिजे. तुकोबारे सुद्धा आपल्या पत्नीला सांगतात, अगं लोक आपल्याकडे काय येतात माहितीये, आपण देवाला आवडतो, आपल्याला देव आवडतो म्हणून आपण लोकांच्या आवडीचे झालो. आणि हे माहिती तसं भगवान ज्ञानोबरे त्या गोपिकेची भूमिका सांगतात. या ती कुळ माझे गेले हार कोणी. का हरवलंय? श्रीरंगा वाचोनी आणू नेने. त्याच्याशिवाय मी दुसरं काही जाणत नाही. मी थोडी क्षमा मागून सांगतो. तुमच्या लता दिदीने गायलंय, मी मजहर पुन बसले ग बाई, सखी मी मजहर पुन बसले. यालाच गोपी भावाचे. मी माझे आठवण हे सांडी टाकी परते ओझे, भाव बळे फळती बिजे, रखुमादेवर विठ्ठली करा विठ्ठल स्मरण. ही तिची अवस्था आहे. रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. त्यांना समाधान समाधी प्राप्त होती आणि अशी तिची अवस्था झाली. हे विसरणं ठीक आहे, हा जो विसर आहे ना, त्याचे औषध जन्म जरा तुटे व्याध अनेक नवे
बाध करील करील वद षडवर्गा सावळे रूप ल्यावे डोळा 6-18 मेळा ही जी स्थिती आहे ही रंगाऊ भुरी ना रंगाऊ मैं तो पिरी ना रंगाऊ ऐसी रंग दे रंग नाही छूटे ऐसी रंग दे रंग नाही छूटे धोबिया धोए चाहे सारी उमरिया रंग दे चुनरिया धोबी मेला कपडे फाटतात तसं माझी ही पंचभूताची झोळी फाटणार आहे पण अशी रंगव की त्या रंगाचं लोकांना आश्चर्य वाटलं पाहिजे म्हणून तरी श्रीरंगा वाचून म्हटलंय आणि मी तया गोवळा रतली. का गोवळा म्हटलंय याचं एकाच वाक्यात उत्तर सांगतो. गोवळा म्हणजे गायी वळणारा. गवळी आडनावाचा गवळी नाही, दूधवाला नाही, डेअरीवाला नाही आणि ढेरीवाला पण नाही. ज्याला गायी वळता येतात आणि ज्याला 12च्या आत गायी वळता येतात त्याला गवळी म्हणतात. विठाला कितना बोबडी गवळ. देव त्याला सांगतात अरे तुझ्या गायी मीच वळीतो रे सवंगड्या. तुला काय वाटतं तू गायी वळतो? नाही नाही तुझ्या पण गायी मीच वळतो. आपल्या सगळ्यांच्या गायी तोच वळतो. नाही कळतं अजून सोपं सांगतो. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, 11वं मन, 10 गायी आपण वळू शकतो. ही जी 11वी गाय आहे ना ती 11:15 पासून मुसुंडी मारते. कपडे बदल जरा व्यवस्थित राहा. अगदी त्याला बरं वाटावं म्हणून एखादं पान खा. अष्टभोगात पान आहे ना, भोजन, पान, शय्या, हे श्रंगार हे अष्टभोगात येतात. पण तिने सांगितलं खरं सांगू अष्टभोग भोगणे माते नाहीचा भक्ती प्रेम कोड लिहिले गे माये. मला आता त्याची गरज राहिली नाही. आणि खरं सांगू का अगदी अगदी सोपं. त्यात एखादं बुक पण चोरू शकतो. लागले ना भजनाची गोडी लागली ना मरताना पण त्याचं भजन चालू आहे. भजन चालू आहे हे लक्षात घ्या. चेहऱ्यावर दिसतं. पतिव्रतेचा चेहरा बघा, पवित्र माणसाचा चेहरा बघा, प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचा चेहरा बघा. एकच उदाहरण सांगतो, थांबतो, लक्षात घ्या. एक मोठी कारची कंपनी